महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप पक्षांतर हे सध्या नित्याचंच झालेलं असताना आता या कुटुंबातले काही वाद देखील चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत। पुढची बातमी जी आहे ती त्याचबद्दलची ती आपण पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यातील कुटुंब कलह राज्यात चर्चेचा विषय बनलाय। विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन पती गीतेश राऊत आणि सासरे विनायक राऊतांवर गंभीर आरोप केले। पती गीतेश शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचा दावा करत ही बाब लपवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला नात्यात अडकवण्यात आल्याचा आरोप गिरिजा राऊतांनी केला। पत्रकार परिषदेत बोलताना गिरिजा राऊतांनी सासरच्या कुटुंबाकडून आपल्यावर झालेल्या कथित मानसिक त्रासाचा उल्लेख केला। तसंच अघोरी कृत्यांच्या नावाखाली काही प्रकार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला। कौटुंबिक वाद, वैवाहिक संबंधातील आरोप प्रत्यारोप आणि केलेल्या गंभीर दाव्यांमुळे हा संपूर्ण प्रकार आता चर्चेचा विषय ठरलाय। गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात, आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे। आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजेस, पण त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही। फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं। एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही। दरम्यान गिरिजा राऊतांनी केलेल्या आरोपांवर विनायक राऊत यांनी पत्रकारांसमोर येऊन आपली बाजू मांडली। तसंच सुनेवरच आरोप केले, त्यालाही गिरिजा राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही। फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। गिरिजा राऊत यांनी त्यांच्यावर अघोरी प्रकार केल्याचा गंभीर आरोप केला। विनायक राऊतांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। विचित्र प्रकार म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो, आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत। पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे, हे एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे। मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले हे सगळे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच। न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे, नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये सून गिरिजा राऊत यांच्या आईनं तर थेट विनायक राऊतांना अटक करावं असं मागणी केलेली आहे।
आम्ही केलेलीच आहे ऑलरेडी त्यांच्या अटकेची मागणी. कारण त्यांनी जे हे चुकीचं आणि आता जी विधानं करून ते स्वतः मोकळे होत आहेत हे किती चुकीचं आहे की एका मुलीवर असं बोलणं. त्यामुळे हे सगळे ह्याचा आम्ही निषेध करतो की हे काहीही असं झालेलं नाहीये, ना पैशांची मागणी ना काही. आम्ही त्यांच्याकडे शेवटपर्यंत हेच म्हणत होतो की हे सामोपचाराने मिटवूया, आमच्या मुलीला मोकळं करा. दरम्यान या प्रकरणावरून ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानं खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त केला, तर आदित्य ठाकरेंनी वैयक्तिक गोष्टींवर बोलणं टाळलं. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय आहे. नाही बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. म्हणूनच संशयास्पद आहे. मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको. गिरिजा राऊत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये विनायक राऊत यांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे. दरम्यान याच 7 जणांपैकी पहिल्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील 7 आरोपींपैकी दोघे हे भोंदूबाबा आहेत. शारीरिक मानसिक छळ आणि अघोरी कृत्य प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा फिरोज शेख याला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा भोंदूबाबा काझी याच्या शोधासाठी पोलिसांची 2 विशेष पथकं ही पाठवण्यात आलेली आहेत. फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत, जे अघोरी कृत्य करतात, आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं. आम्ही कंप्लेंटतर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहेत त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती. याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं. आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकीची सामग्री असते अघोरी कृत्याची ती तिथून पंचनामा करून रिकवर करण्यात आलेली आहे. येस मी अपील करीन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी.